नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण ही समोर जी दिसतीये ती समर बॅग कशी विणायची ते बघणार आहोत। ही दोन्ही बाजूनी ही अशी दिसते। याच्यासाठी 4 पॅनल तयार केलेले आहेत आणि ते एकमेकाला जोडलेले आहेत। विणकाम करताना तुम्हाला कळून येईल। आणखीन पहिला पॅनल हा जो आहे तो झाल्यानंतर त्याला दुसरा पॅनल याप्रमाणे हे विणकाम झालेलं आहे। यासाठी 4 प्लायची लोकर आणखीन 7 नंबरच्या म्हणजेच 4.5 mm च्या सुया वापरलेल्या आहेत। थोडा मी याच्यासाठी हा जो धागा आहे वापरलेला तो थोडासा कॉटन आणि सिल्क मिक्स या प्रकारचा आहे, त्यामुळे थोडी ही बॅग अशी लूज आहे। तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचा वापरू शकता तुम्ही जर धागा जाड वापरला तर ही एवढी अशी लूज दिसणार नाही तुम्हाला। बॅग विणायला एकदम सोपी आहे। सगळीकडे गार्टर स्टिच वापरलेला आहे। आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे हे डिझाइन बनवता येतं। याप्रमाणे दिसते ही। हे बघा, हे जे 2 बंद आहेत ते प्रत्येक पॅनलला विणलेले आहेत। याप्रमाणे थोडासा असा वेगळा प्रकार आहे हा बॅगचा। घेतल्यानंतर खूप छान दिसते ही बॅग। बॅग विणायला आपण आता सुरुवात करायची आहे। अगदी सोपी आहे विणायला। मी सुरुवात केलेली आहे, यामध्ये काही फार अवघड नाही आहे। थोडी सुरुवात करून ठेवलेली आहे। 30 टाके घातलेले आहेत। कुठल्याही पद्धतीने टाके घालायचे आहे। 30 टाके घातलेले आहेत आणि काही ओळी विणलेल्या आहेत। आपल्याला पाहिजे तेवढे कलर घ्यायचे आहेत, 2 3 4 जसे आपल्याला ज्याप्रमाणे हवेत त्याप्रमाणे। मी 2 कलरमध्येही विणणार आहे। तर 30 टाक्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर या ओळी मोजायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 जिथे दिसतात तेव्हा थांबायचं आहे। सगळं पिशवीचं विणकाम हे गार्टर स्टिच किंवा पट्टीची विण आपण जी म्हणतो त्याने करायचं आहे। गार्टर स्टिच म्हणजे दोन्ही बाजूनी सुलट विणायचं किंवा दोन्ही बाजूनी उलट विणायचं। तर मी सुलट विणलेलं आहे सगळं, दोन्ही बाजूनी एकसारखंच दिसतं। तर ह्या प्रमाणे मोजायच्या आहेत। हे जसे दिसतात टाके त्याप्रमाणे हे 10 झाल्यावर मी कलर बदलणार आहे। थोडंसं काहीतरी त्याला नवीन म्हणून मी दुसऱ्या कलरने सुरुवात करणार आहे। हे कंप्लीट पॅनल एक होईपर्यंत किंवा हा जो पहिला भाग आहे तो भाग या पद्धतीने विणायचा आहे। तर त्याला वेगळं काही नाही आहे, 30 टाक्यांवर विणत जायचं आहे। पहिला टाका एकच लक्षात ठेवायचा आहे की या बॅगेचं सगळं विणकाम करताना पहिला टाका असा उचलायचा आहे न विणता। धागा बाहेर घ्यायचा आणि पुढची सगळी ओळ सुलट विणायची आहे। सुरुवातीचा एक टाका आत धागा घेऊन उलटप्रमाणे उचलायचा आणि नंतर धागा बाहेर करून सगळे सुलट विणायचे। एवढंच यामध्ये आहे, का तर ही जी बाजूला एजिंग दिसतं आहे ते चांगल्या प्रकारे यावं त्यासाठी ते विणकाम आहे। आता पहिला टाका आपण केलेला आहे, दुसरा टाका आता मला कलर थोडासा चेंज करायचा म्हणून अशा प्रमाणे हे घ्यायचं। सगळे सुलटच विणायचे टाके त्याप्रमाणे, त्यामुळे काही आणि हालू नयेत म्हणून
हा धागा संपेपर्यंत जेवढा येईल तेवढा विणत जायचा आहे, म्हणजे तो घट्ट बसेल तिथे. सुलट बाजूने धागा चेंज करताना बदलायचा आहे. तर इथे संपला की छोटीशी इथे आपण गाठ घालून घेऊया, म्हणजे तो अजिबातच हलणार नाही. सगळी ओळ सुलट करायची आहे. सगळं सुलट आहे, याच्यामध्ये कुठलंही डिझाईन वापरलेलं नाही आहे. फक्त मध्ये कलर चेंज करायचा आहे म्हणून मी हे तुम्हाला दाखवत आहे. हे असे पट्टे पट्टे विणायचे आहेत. आपल्याला जिथपर्यंत हवेत त्या पद्धतीने आपण हे डिझाईन करायचं आहे. मी ज्याप्रमाणे करणार आहे मी ते दाखवते. आता पहिला टाका मी आत्ता सांगितल्याप्रमाणे असा उचलायचा उलटप्रमाणे, धागा बाहेर घ्यायचा आणि पुढची ओळ सगळी सुलट विणायची. एवढं करायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला छानशी अशी नीटशी अशी एजिंग येत जाईल, की जी दिसायला पण चांगली दिसते आणि शिवायला पण सोपी जाते जेव्हा दोन बाजू आपण एकत्र करतो त्यावेळी. थोडासा मध्ये बदल म्हणून ह्या ओळी विणायच्या आहेत. बघा नवीन कलर सुरू झालेला आहे. आता आपल्याला पुन्हा ह्याच्या दोन ओळी करायच्या आहेत, पण हा जो आहे ज्या कलरने विणायचा आहे त्या कलरचा धागा दुसऱ्या कलरच्या खालून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक वेळी ती वरती येत जाईल, म्हणजे परत जोडायला लागणार नाही. थोडक्यात डिझाईन काहीतरी दिसण्याच्या दृष्टीने हे आहे, अगदीच प्लेन नको आहे म्हणून. हे बघा याप्रमाणे विणायचं आहे. हे झाल्यानंतर आणखीन दोन ओळी ह्या करून घ्यायच्या आणि मग पुन्हा हा या धाग्याने पुन्हा हे जे आहेत ह्या 10 ओळी म्हणजे कलर घालायचा आहे. तर आता मी सध्या आपल्याला जसं जितक्या पाहिजे त्याप्रमाणे हे चेंज करायचं आहे. मी आणखीन याच्या 2 ओळी घालणार आहे लाईट कलरच्या. परत मग ह्या 10 ह्या ज्या आहेत अशा ज्या ओळी आपण आत्ता मोजल्या त्या झाल्यानंतर पुन्हा हा कलर घालायचा. याप्रमाणे ते करत जायचं आहे. तर ते थोडं करून घेऊया. आपल्याला जेवढी हवी होती तेवढी याची लांबी झालेली आहे. साधारणपणे मोजून बघूया किती आहे. हे 17 इंच इतकी आहे. 30 टाक्यांपासून सुरुवात केली होती आपण. त्यानंतर हे अशा या पद्धतीने याप्रमाणे पॅटर्न घातलेला आहे. ही लांबी इथून इथपर्यंत 17 इंच झाल्यावर थांबायचं आहे. आता पुढे आता बंद करायचे आहेत हे टाके. आपण पिशवीचा पुढचा भाग करणार आहोत.
हे जे आहेत हे पट्टे पट्टे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे करायचे आहेत. धाग्याने बंद करायचे आहेत. तर हा इथे जो आहे दुसरा धागा तो इथे असा कट करून टाकूया आपण. आणि आता सुरुवात करायची आहे विणायला, म्हणजे बंद करायला. पहिला जो आहे तो एक विणून घ्यायचा पहिल्यांदा आणि तो पुन्हा डाव्या सुईवर घेतला. आता या कलरने इथे गाठ घालून घ्यायची आहे, म्हणजे मग सुटणार नाही. याप्रमाणे आता हे झाल्यानंतर याच्यानंतर आपण जे टाके ज्या पद्धतीने बंद करणार आहोत त्याला आयकॉर्ड बाइंड ऑफ असं म्हणतात. तर त्यासाठी 3 टाके घालून घ्यायचे आहेत. हे बघा, कुठल्याही पद्धतीने तुम्ही टाके घालून घेऊ शकता. 1 नवीन 3 टाके घालायचे. हा घातला, 2 3 टाके घातले. आता 3 टाके नवीन घातलेले आहेत. 1 2 विणल्यानंतर पहिले 2 विणले, हा याप्रमाणे उचलायचा. त्याच्या पुढचा सुलट विणायचा. उचललेला टाका आहे तो काढून टाकायचा त्याच्या पुढच्या टाक्यांवरून. पुन्हा हे या पद्धतीने डाव्या सुईवर घ्यायचे. 1 2 आणि 3. त्यानंतर पुन्हा हे 2 टाके विणायचे. 1 2 त्यानंतरचा आहे तो उचलायचा. त्याच्या पुढचा आहे तो सुलट विणायचा. पुन्हा जो आहे दुसरा टाका तो काढून टाकायचा. हेच रिपीटेशन यामध्ये आहे. पुन्हा हे 3 टाके डाव्या सुईवर घ्यायचे आहेत. 3 टाके डाव्या सुईवर घ्यायचे. त्यातले 2 विणायचे. 1 2 1 उचलायचा. त्याच्या पुढचा विणायचा. उचललेला टाका पहिल्या टाक्यावरून सुईवर, उजव्या सुईवर जो पहिला टाका असतो त्याच्यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे या प्रकारे हे आपण सगळे टाके बंद करून घेऊया. शेवटचे 3 टाके शिल्लक राहीपर्यंत हे या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर मग आपण बघू पुढे काय करायचं आहे ते. हे बघा, सगळे टाके बंद करून झालेले आहेत. याप्रमाणे दिसत आहे हे. आता याच्या पुढे आपल्याला बॅगेसाठी जो बंद असतात ते विणायचे आहेत. तर याच्या पुढे आणखीन 1 टाका आपल्याला वाढवायचा आहे. 1 टाका आणखीन एक विणायचा, म्हणजे नवीन घालायचा आहे. आता यापुढे हे 4 टाकेच 4 टाक्यांपासून बंद विणायचे आहेत. तर ते कसे ते बघूया. पहिला टाका सुलट विणायचा. त्यानंतर धागा आत घ्यायचा. दुसरा उचलायचा. तिसरा पुन्हा सुलट विणायचा नेहमीप्रमाणे. त्यासाठी धागा बाहेर घ्यायचा आणि शेवटचा पुन्हा आत धागा घेऊन उचलायचा. हीच एक ओळ पुन्हा पुन्हा करायची आहे. पुन्हा बघूया. पहिला टाका विणायचा सुलट, आत धागा घ्यायचा, दुसरा उचलायचा, धागा बाहेर, पुन्हा तिसरा विणायचा, चौथा उलटप्रमाणे आत धागा घेऊन उचलायचा. याप्रमाणे
ही कॉर्ड किंवा हे बंद आहेत ते विणायचे आहेत. एक ओळ ही अशीच विणायची आहे. पहिला विणायचा सुलटप्रमाणे आत धागा घ्यायचा, दुसरा उचलायचा, धागा बाहेर, पुन्हा एक सुलट विणायचा, आत धागा घ्यायचा, त्यानंतरचा आहे शेवटचा तो उचलायचा. याप्रमाणे विणत जायचं आहे. करताना तुमच्या लक्षात येईल ते असं की आपण जो टाका पहिला सुलट विणतो तो सुलट दिसतो आहे आणि हा जो उलट टाका आहे तो फक्त उचलायचा आहे. सुलट टाका विणायचा, उलट टाका फक्त उचलून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि आपल्याला हवी तेवढी लांबी होईपर्यंत याप्रमाणे विणत जायचे. हा जो बंद आहे तो हे बघा याप्रमाणे दिसतो, चारी बाजूनी तो विणला जातो. तर हा जो आहे तो एवढ्याच लांबीचा म्हणजे 17 इंच इतका विणायचा आहे. इथून इथंपर्यंत जो झालेला आहे 17 इंच तेवढा विणायचा आणि मग आपण हे 4 टाके बंद करायचे आहेत. तर जेवढं आपण हे विणलेलं आहे याची लांबी जेवढी आहे तेवढा हा बंद विणून झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला. हे बघा आता हा बंद करायचा आहे. तर बंद या पद्धतीने करायचे हे टाके. हा सुलट आहे तो एक उचलायचा, दुसरा उलट आहे तो पाठीमागे घ्यायचा आणि हे दोन जे सुलट आहेत त्याचा एक करायचा. थोडक्यात दोन सुलट जवळ आणायचे, एक करायचा, धागा आतमध्ये घ्यायचा. हे दोन उलट आहेत ते उलट प्रमाणे उचलून घ्यायचे. आता 3 झाले. आता हे जे दोन सुलट दिसतात त्याचा पुन्हा एक करायचा. सुलट बाजूने सुलट जे दिसतात त्याचा एक करायचा, एवढं लक्षात ठेवायचं आहे. एक झाला. हा उलट आहे, हा असा उचलून घ्यायचा पुन्हा. आता हे दोन्ही सुलट आहेत त्याचा एक करायचा. हे बघा व्यवस्थित बंद होत आलेलं आहे. तर ते कट करायचं. इथे धागा असा कट करून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे या त्याच्या मधून घालायचा की हे बंद झालेलं आहे. बरोबर आपला एवढा बनलेला आहे. आता ही एक पट्टी झाली. अशा आणखीन 3 विणायच्या आहेत आपल्याला. आता बॅगेचा पुढचा भाग, या बाजूला हा बंद आहे, दिसत असेल जिथून सुरुवात केलेला आहे तो. तर आता या बंदाच्या बाजूची ही जी बाजू आहे तिकडून या बाजूचे टाके उचलायचे आहेत. लक्षात इतकं ठेवायचं आहे की हा जो बंद आहे तो या बाजूला राहून ही जी बाजू आहे त्या बाजूने इकडे यायचं आहे आणि या बाजूचे 30 टाके उचलून घ्यायचे आहेत. तर ते कसे ते बघूया. आता आपल्याला पाहिजे तो कलर घ्यायचा. अगदी पहिला जो अगदी टाका आहे त्यातून सुरुवात करायची आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुलट बाजू आहे, राईट साईड ही आहे, उलट साईड ही आहे. तर आपल्याला जर समजत नसेल तर सुरुवातीला आपण जी राईट साईड असेल तिथे काहीतरी मार्कर लावून घ्यायचा आहे. त्यामुळे कळेल की राईट साईड कुठली किंवा सुलट बाजू कुठली. सुलट बाजूच्या साईडने किंवा बाजूनेच टाके उचलायचे आहेत. इथे फार महत्त्वाचं आहे. या बॅगेमध्ये जिथून बंद आहे त्याच्या उलट बाजूला इथे आणि तिथून खाली घेऊन
कॉर्नरपासून टाके उचलायचे आहेत. तर सुरुवात करूया. सुलट बाजूनेच टाके उचलायचे आहेत. तर हा पहिला 30 टाके आपण सुरुवात केलेली होती, तर 30 टाकेच पुन्हा इथे घालायचे आहेत. पहिला याप्रमाणे आता हे असं ठेवूया आपण. हा खालच्या बाजूने आला, त्याच्याऐवजी वरच्या बाजूने आला पाहिजे, म्हणून सुलट बाजू वर करून खाली सुई घालायची आणि असा उचलायचा की हा एक टाका झाला. त्यानंतर या इथे एक गाठ घालून घ्यायची आहे. सुलट बाजू आपल्याकडे करून सुई सुलट बाजूने खालच्या बाजूला घालायची आणि मग टाका उचलायचा आहे. म्हणजे हा हलणार नाही. आता हा एक झाला. याप्रमाणे अगदी बाजूबाजूने टाके उचलायचे आहेत. इथे जी आपण एजिंग केलेली आहे त्या एजिंगच्या जवळून टाके उचलायचे आहेत आणि 30 टाके उचलायचे आहेत. तर साधारणपणे 7 सेंटीमीटरमध्ये 30 टाके झाले पाहिजेत. हे बघा, ही सुलट बाजू आहे. सुलट बाजूनं सुई अशी खाली घालायची आणि अगदी त्या साईडच्या एजिंगला बाजूनेच खाली घालायची आणि हा जो धागा आहे तो याप्रमाणे असा बोटावर घ्यायचा. बोट असं वळवायचं, अडकवायचा त्यामध्ये आणि इथून खाली काढायचा. याप्रमाणे 30 टाके उचलून घ्यायचे आहेत. सुलट बाजू आपल्याकडे करून सुई वरून खाली घालायची. याप्रमाणे बोटाला वेढा देऊन तो अडकवायचा त्यामध्ये धागा आणि खालून काढायची. हे बघा, असे जवळजवळ घेतल्यानंतर ही अशी बरोबर एजिंग आहे ती त्या बाजूने येत जाईल. कलर मात्र आपण 2 घेतलेले आहेत. तुम्ही 3-4 कलर पण घेऊ शकता. आता हा इथे घेतला की त्याच्या बरोबर पुढच्या भोकातून दुसरा घ्यायचा. 30 टाके झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. ही सुलट बाजू आहे. सुलट बाजू आपल्याकडे करून टाके उचलायचे आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा, साधारणपणे हे 6 ते 7 इंचमध्ये हे उचलले जातात. आणखीन एक सोपा मोजायचा भाग म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या ओळी, त्या दोन्हीच्या मधून एक एक टाका उचलायचा. म्हणजे मग ते व्यवस्थितपणे 6.5 ते 7 इंचामध्ये हे टाके बसतात. तर याप्रमाणे आपण आता उचललेले आहेत. आणि आता विणकाम नेहमीप्रमाणे साधंच आहे. गार्टर स्टिच किंवा सगळे सुलट किंवा उलट विणायचे आहेत. हे बघा, आतल्या बाजूनं जी आपण साईडला एजिंग केलेलं आहे ते बरोबर एजिंगच्या बाजूने हे आपण उचललेले आहेत. तर सुरुवात करूया. आपल्याला हवी ती डिझाईन आपण करायची आहे. पुन्हा इथे याप्रमाणेच करायचं आहे. पुन्हा एजिंग व्यवस्थित यावी म्हणून पहिला टाका उचलायचा उलटप्रमाणे. आता विणकाम याप्रमाणेच आहे. पहिला टाका उचलायचा, धागा बाहेर घ्यायचा, उचलायचा, धागा बाहेर घ्यायचा आणि सगळी ओळ सुलट करायची आहे. या भागाला तुम्ही ज्याप्रमाणे डिझाईन घातलं त्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडीप्रमाणे डिझाईन चेंज करायचं आहे. पट्टेच आहेत साधे, पण ते 4 ओळीनंतर घालायचे, 6 ओळी, हे सगळे आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे. बरोबर आपण 30 टाके उचलून घेतलेले आहेत.
आता या भागासाठी काय जे डिझाईन हवं आहे ते आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे विणायचं आहे. मिक्स अँड मॅच तुम्ही प्रत्येक भागासाठी वेगवेगळे कलर वापरू शकता किंवा मी 2 कलरमध्येच बनवणार आहे हे. तर तुम्हाला ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही विणू शकता. आता इथे हा पहिला टाका आहे तर हा जरासा काळजीपूर्वक घ्यावा लागतो. पुन्हा एकदा इथे एक गाठ घालूया आपण, म्हणजे निघणार नाही आहे तो किंवा सुटून येत नाही. आता सगळं नेहमीप्रमाणे सुलट विणकाम करायचं आहे. सुलट किंवा उलट जे आपल्याला सोपं पडतं ते. आणि हे जसे आपण पट्टे बनवलेले आहेत तसेच आपल्या आवडीप्रमाणे बनवायचे आहेत. मी या पॅनलला किंवा या भागामध्ये असे 3 हे 3 आणि त्यानंतर हा एक पर्पल किंवा हा आहे असं याप्रमाणे मी बनवणार आहे. 3 ह्या ज्या दिसत आहेत ओळी 3 झाल्यानंतर ही एक ओळ पुन्हा ह्या 3 ओळी याप्रमाणे घालणार आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण मिक्स मॅच करायचं आहे. धागा आपल्याकडे करून उचलायचा आहे. मागच्या भागाला ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे हे धागे असे. त्यानंतर ही सगळी ओळ पुढचे सगळे टाके सुलट विणायचे. आपण हा धागा पण याच्याबरोबर घ्यायचा आहे म्हणजे नंतर तो आतमध्ये लपवावा जो लागतो तो कमी लपवावा लागेल. याप्रमाणे हा ओढून घ्यायचा जरा. सगळी ओळ सुलट करायची आहे. हे बघा. आणि इथून पुढे तुम्हाला ज्याप्रमाणे डिझाईन घालायचं आहे त्याप्रमाणे घालायचं. दुसरा भाग पिशवीचा विणून पूर्ण झालेला आहे. आता हेही टाके बंद करायचे आहेत. ही जेवढी लेंथ आहे तेवढाच तोही विणायचा आहे. हे बघा साधारणपणे 17 वगैरे आहे. हा 17 इंच तेवढाच हाही विणलेला आहे. तुम्ही ओळी मोजून सुद्धा करू शकता. हे बघा बरोबर. आता या इथे ज्याप्रमाणे टाके बंद केले त्याप्रमाणे करायचे आहेत. बरोबर प्रत्येक भाग हा 17 इंच असणार आहे. हे जसे टाके बंद केलेले आहेत त्याप्रमाणे बंद करायचे आहेत. आणि नंतर हा जो बंद आपण विणला आहे तो विणायचा आहे. तर मी पुन्हा एकदा दाखवते कशा प्रकारे टाके बंद करायचे आहेत ते. याला कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचा म्हणजे दिसायला चांगला दिसेल या हेतूने. तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता. मी इथे कॉन्ट्रास्ट कलर हा घेणार आहे. इथे वरच्या ज्याप्रमाणे आपण वेगळ्याने विणलं त्याप्रमाणे. आणि सुलट बाजूनेच टाके बंद करायचे आहेत. तर हा काढून इथे कट करूया. जो नको आहे तो धागा आपण आता कट करून टाकायचा. हा टाका पुन्हा सुईवर घ्यायचा आणि तीन टाके नवीन घालायचे आहेत. हा एक घातला, 2 आणि 3 टाके नवीन घातलेले आहेत. हा आधीचाच टाका आहे. 3 टाके नवीन घातल्यानंतर आता टाके बंद करायला सुरुवात करायची आहे. पहिले 2 टाके विणायचे सुलट. त्यानंतर हा सुलट प्रमाणे उचलायचा. त्यानंतरचा विणायचा सुलटच विणायचा आणि हा उचललेला जो टाका आहे तो एक सुलट वरून काढून टाकायचा. पुन्हा 3 राहिले टाके उजव्या सुईवर ते पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पहिले 2 विणायचे.
तिसरा उचलायचा, त्याच्या पुढचा एक सुलट विणायचा, उचललेला टाका सुलटवरून काढून टाकायचा। हे बघा, याप्रमाणे हे बंद करत जायचे आहेत टाके। लक्षात आलं असेलच की कशा प्रकारे आपण बंद करत आहोत। याप्रमाणे बंद करून झाल्यानंतर 3 टाके शिल्लक राहिल्यानंतर थांबायचं आहे। त्यानंतर पुढे बंद आपण विणायचं आहे। तर हे 3 टाके शिल्लक राहीपर्यंत विणूया। 3 टाके शिल्लक राहीपर्यंत विणायचं होतं किंवा बंद करायचं होतं। आता आणखीन एक टाका नवीन घालायचा आहे, म्हणजे सुईवर 4 टाके झाले। आता हा बंद ज्याप्रमाणे विणलेला आहे त्याप्रमाणे विणायचा आहे आणि जेवढी याची लांबी आहे तेवढाच हा पण विणायचा आहे। तर दाखवते मी आता। पहिला सुलट विणायचा टाका, एक सुलट, एक उलट प्रमाणे उचलायचा, परत धागा बाहेर, एक सुलट, एक उलट प्रमाणे उचलायचा। ह्याप्रमाणे विणत जायचं आहे जेवढी लांबी आपल्याला हवी आहे तेवढी। पहिला सुलट विणायचा, धागा आतमध्ये, दुसरा उलट प्रमाणे उचलायचा, धागा बाहेर, पुन्हा एक सुलट, पुन्हा एक उचलायचा। थोडक्यात जे सुलट टाके आहेत ते सुलट प्रमाणे विणायचे आणि उलट टाके आहेत ते फक्त उचलायचे आहेत उलट प्रमाणे। याप्रमाणे विणत जायचं आहे प्रत्येक ओळीला। एकच ओळ आहे ही, एकसारखी 30 विणायची आहे पुन्हा पुन्हा। हे बघा, आता हा बनत चाललेला आहे। याप्रमाणे आपण बनवून घेऊया, सगळा विणून घेऊया। याची जेवढी लेंथ किंवा लांबी आहे तेवढाच विणायचा आहे आणि हा जो आहे तो आपण एवढा विणलेला आहे, याच्याच लांबी एवढा विणलेला आहे। तर याची जेवढी लांबी आहे तेवढाच विणायचा आहे, किंवा तुम्ही हा लावून एवढाच विणला तरी चालेल। तर तो आपण विणून घेऊया। हा बंद विणून झालेला आहे, एवढा विणायचा होता तेवढा, बरोबर एवढ्याच मापाचा करायचा आहे। तो झालेला आहे, आता तो बंद करूया। यावेळी पण मी दाखवलेला होता, पुन्हा एकदा बघूया आपण कशा प्रकारे बंद करायचा आहे तो। आता हे जे सुलट टाके जे 2 आहेत ते एका सुईवर घ्यायचे, याप्रमाणे। हे सुलट टाके 2 आहेत, त्याचा एक करायचा, धागा आतमध्ये घ्यायचा आणि हे दोन्ही उचलून घ्यायचे, आधी करतो त्याप्रमाणे। आता या बाजूला हे 2 सुलट आहेत, त्याचा दोन्हीचा एक करायचा, धागा आत घ्यायचा, उचलायचा। आता या बाजूने पुन्हा ते 2 सुलट असतील, ते एक करून टाकायचा, त्याचा एक, म्हणजे झाले। ह्या 2चा एक करायचा। सगळे टाके बंद झालेले आहेत। थोडासा धागा इथे तोडून घ्यायचा, कट करायचा आणि हा याच्यातून ओवायचा। हे बंद होऊन जाईल ओढल्यावर। हे बघा, अशा प्रकारे इकडचा बंद तयार झालेला आहे। तो असा थोडा बांधून ठेवूया, म्हणजे मध्ये मध्ये विणताना येणार नाही आहे। आता त्याच्या पुढे काय करायचं बघायचं आहे। आता तिसरा भाग विणायला घ्यायचा आहे। पहिला हा विणला, आता हा दुसरा,
हा आत्ता विणलेला दुसरा भाग आहे. हा दुसरा, ही याचा बंद आहे तो या बाजूला आहे. तर इकडून याचं जिकडे बंद असेल त्याच्या विरुद्ध बाजूला हे टोक आणि तिथून खाली येऊन इथून टाके उचलायचे आहेत. कलर कॉम्बिनेशन ज्याप्रमाणे आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे करायचं. तर आपण तसेच 30 टाके उचलायचे आहेत. पहिल्यांदा सुलट बाजू आपल्याकडे करून वरून खाली सुई घातलेली आहे आणि याप्रमाणे टाके उचलायचे. मागच्या वेळी जसे उचलले त्याप्रमाणेच उचलायचे आहेत. एक झाला. याप्रमाणे प्रत्येक होलमध्ये होल दिसतं इथे एजिंगच्या इथे, तिथून एक एक टाका असा उचलून घ्यायचा आहे. 30 टाके उचलायचे, सुलट बाजूनेच उचलायचे आहेत टाके. 6 ते 7 सेंटीमीटर पर्यंत प्रत्येकाचा थोडा हात कमी जास्त सैल वगैरे याप्रमाणे असतो. तर साधारणपणे 6.5 ते 7 किंवा 6 ते 7 इंच पर्यंत हे सगळे टाके उचलून होतात. असे 30 टाके उचलून घेऊया आपण. 30 टाके उचलून घेतलेले आहेत. आता याच्या पुढे आपल्याला ज्याप्रमाणे हे डिझाईन किंवा हे पॅटर्न ज्याप्रमाणे करायचा आहे त्याप्रमाणे विणायचा आहे. तर सगळं विणकाम हे सुलटच असणार आहे. पहिला टाका उचलायचा, एजिंग दोन्ही बाजूनी आहे असंच करायचं आहे आणि नंतर सगळे सुलट विणायचे आहेत. आता हा सुरू झालेला आहे भाग. आपल्याला हवं ते डिझाईन घालायचं आहे. तर एवढाच हा असा विणायचा आहे जेवढे हे 2 भाग उंचीने विणलेले आहेत 17 इंच इतके तेवढेच विणायचं आहे. तर हा विणून घेऊया. मी याला असा घालणार आहे. हा लाईट कलरने आणि हा डार्क कलरने असा मी इथे पॅटर्न करणार आहे. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही करा.